रंकाळ्याच्या समस्या भरपूर आहेत. मूळ म्हणजे पहिलं पाणी, तिकडं जे नॅचरल स्रोत आहे, तिकडं ओढा आहे तो, त्या ओढ्यामध्ये जे प्रत्येकानं ड्रेनेज वगैरे सोडल्यात, त्याच्यासाठी प्रशासनानं पहिलं काम केलं पाहिजे येणाऱ्या आत्ताच्या कारण प्रशासनाकडून लोकांनी अपेक्षा केली होती, पण प्रशासन पूर्णपणे फेल ठरले. प्रशासक असून काय उपयोग आहे त्याचा? प्रशासनानं ते केलं पाहिजे होतं, पण ते केलं नाही. ड्रेनेज जर टाकलं म्हणजे तिथं ड्रेनेज लाईन ओढ्याला जे सोडलेलं आहे ते तर त्यांनी जर तिकडं वळवलं तर बऱ्यापैकी चांगलं प्रदूषण ह्या रंकाळ्याचं थांबलं असं आम्हाला वाटते. त्याबरोबर आता काय रंकाळ्याचं बाकीचं इथं बागेचं आहे, बागेमध्ये जे लॉन वगैरे लावलेली होती किंवा ही किती वाढली बघा, पुढे जाऊन बघा तुम्ही किती वाढली किंवा हे त्यांचं निगा नाही. पण झाडांचं हे आहे, इथं कायमस्वरूपी कोण माळी नाही आहे, सिक्युरिटी नाही. इथं जे बाकीचं आता काही वेळा आम्ही बघतोय सकाळी आल्यानंतर बाटल्या बिटल्या पडलेल्या असतात बाकीचे हे, म्हणजे इथंच सगळं जे हे पोलिसांची एखादी संध्याकाळच्या वेळी एखादं गस्त घातली पाहिजे असं आम्हाला एक वाटतं. त्याबरोबर ह्या बाजूला जे अतिक्रमण वाढले, ज्या खाऊ गल्ली आणि ह्यांनी जे केले, आणि त्यामुळे बरंच म्हणजे स्वच्छता नाही, तिथंच खाऊन ते कागद टाकायचे, रंकाळ्यात टाकले जाते. त्याबद्दलचं जे हे आहे ते प्रशासन येणाऱ्या नगरसेवकांनी वगैरे लक्ष देऊन थोडं केलं पाहिजे. मटन थाळी, चिकन थाळी, स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय, ऑर्डरनुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी. आणि हो, शाकाहारी लोकांसाठी खास व्हेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरं का, फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये. संपर्क 9209 76 13 53.